चला तर मित्रांनो, आज आपण आपला दुसरा काळ बघ तर ज्याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वर्तमान काळातील दुसरा प्रकार आहे, ज्याला आपण मराठीमध्ये चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. या प्रकारच्या वाक्यांची एक खासियत असते, स्पेशालिटी असते, ती म्हणजे या प्रकारच्या वाक्यांमध्ये ज्याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो, मग तो प्रेझेंटचा असू द्या, पास्टचा असू द्या की फ्युचरचा असू द्या, घटना ही पूर्ण झालेली नसते, म्हणजेच ती घटना चालू असते. म्हणून तर त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ म्हणतो. घटना पूर्ण झालेली नसते ही दर्शवण्यासाठी हा काळ आपल्याला वापरायचा असतो. इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओळखण्यासाठी बेसिक सूत्र आहेत, जी इतर टेन्सेसला सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहेत. त्यापैकी आपण जर या काळाची वाक्यरचना जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला टेन्स शिकायचा आहे, कुठलाही टेन्स, तर त्या ठिकाणी तुम्हाला नेहमी वाक्यरचना, फॉर्म्युला आणि नियम या तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवावीच लागेल. तर चला मग, कुठलाही टेन्स शिका तुम्हाला सर्वप्रथम त्या ठिकाणी सब्जेक्ट हा माहिती असावा लागतो. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे आणि सांगत राहणार आहे. सब्जेक्ट म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि एखादं नाऊन असतं. नाऊन हे सिंग्युलर म्हणजे एकवचनी असू शकतं किंवा प्लुरल हे अनेकवचनी असू शकतं. त्यानुसार आपल्याला आपलं पुढचं वाक्यरचना बनवायची असते. जर लक्षात ठेवा सब्जेक्ट लिहिला तर सब्जेक्ट नंतर तुम्हाला कंटिन्युअस टेन्समध्ये, परफेक्ट टेन्समध्ये किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, काळ कुठलाही असू द्या, यामध्ये तुम्हाला योग्य ते काळानुसार हेल्पिंग वर्ब लिहावं लागतं. आपला काळ चालू आहे प्रेझेंट टेन्स, तर प्रेझेंट टेन्समध्ये असणारे हेल्पिंग वर्ब म्हणजे ॲम, इज आणि आर हेच घ्यावे लागतील आपल्याला, किंवा यांच्यापैकी योग्य तो हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. हेल्पिंग वर्ब हे झाल्यानंतर आपल्याला वाक्यरचनेमध्ये आपला मुख्य क्रियापद येतो आणि या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप असतं. क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे काय, खूप म्हणजे असं काही अवघड नसतं. क्रियापदाला मूळ म्हणजे जो क्रियापदाचा मूळ रूप असतो त्याला आयएनजी फॉर्म लागलेला असतो. वॉकिंग आहे, इटिंग आहे, लुकिंग आहे, आयएनजी लावून आपण त्याचं लिहितो. उरला शेवटी, मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत आहे, सांगत राहणार आहे, मुख्य क्रियापदानंतरचा जो उरलेला जेवढा काही वाक्याचा पोर्शन असतो तो नेहमी ऑब्जेक्ट म्हणून ओळखला जातो. त्याला आपण वाक्यातील कर्म असं म्हणतो. ठीक आहे. चला मग विद्यार्थी मित्रांनो, वाक्य बघण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेव, जेणेकरून तुम्हाला हा काळ चुकणार नाही. आणि हाच बीट आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा कामाला येणार आहे. त्या ठिकाणी पण आपण तो बघणारच आहोत. सोपंच आहे. मी तुम्हाला ज्या पद्धतीनुसार कर्म सांगितले, कर्ते सांगितले, कर्ते म्हणजे कोण बरं, वाक्यात क्रिया करणारा व्यक्ती, वस्तू. ठीक आहे. मग जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, कर्त्यानुसार आपले हेल्पिंग वर्ब येणार. मित्रांनो, जर आपला कर्ता, या ठिकाणी मी लिहितोय, जर आपला कर्ता आय, वी, यू, ही, शी, इट किंवा दे यांच्यापैकी असेल तर या तिघांपैकी कुठलं हेल्पिंग वर्ब वापरायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला 1ली ते 12वी तुम्ही शिकत आलेला आहात. आय नंतर नेहमी वर्तमान काळ जर असेल तर ॲमच लागतं, यानंतर इज लावायचं नाही. बऱ्याच जणांना चुका होतात आणि या छोट्या छोट्या चुका आपल्याला आपल्या टेन्समध्ये चुका करून देतात. जर तुमचा वर्तमान काळ असेल आणि तो साधा किंवा कंटिन्युअस असेल तर आय नंतर नेहमी हेल्पिंग वर्ब ॲमच घ्या. ओके. त्यानंतर जर तुमचं वी असेल, हे कर्ता, आता तुम्ही म्हणता सर वी काय आहे, कर्त्याबद्दल मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, परत सांगतो. वी हा अनेक वचनी कर्ता आहे. ओके. मी म्हणजे आपण, एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी असतात करते, त्यामुळं आपलं हेल्पिंग वर्ब सुद्धा अनेक वचनी असायला पाहिजे, ते आहे आर. ओके. यू नंतर सुद्धा आपण आर घेऊ. ही, शी आणि इट या तिघांनंतर मात्र वर्तमान काळामध्ये आपल्याला इज घ्यायचं. लक्षात ठेवा, हे थर्ड पर्सन सिंग्युलर असतात. उरला प्रश्न दे. दे हा प्लुरल फॉर्म आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी असू शकतात, त्यामुळे आपल्याला आर घ्यायचं आहे. राहिला प्रश्न 2 गोष्टीचा, तो म्हणजे नाऊन. मग जर आपलं नाऊन सिंग्युलर म्हणजे एकवचनी असेल तर इज, जर आपलं नाऊन प्लुरल असेल म्हणजे अनेकवचनी असेल तर आर.
बस एवढी गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर हा टेन्स तुमचा झाला. ठीक आहे, चला मग आपण या गोष्टीच्या आणि या फॉर्म्युलेच्या आधाराने आपण आपली वाक्य बनवूया. बघा, तुम्हाला वाक्य कधी पाठ करायचे नाहीयेत, भले भले बक्कळ नियम पाठ करायचे नाहीत, लक्षात ठेवायचे तर छोट्या छोट्या ट्रिक्सच तुम्हाला आयुष्यभर हे पुढं नेण्यास मदत करणार आहेत. तर आपण यांच्यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट घेऊ, कुठलाही रॅन्डम सब्जेक्ट घेऊ, आपण ही घेऊ. बघा, ही हा सब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट नंतर काळ आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, तर ही या कर्त्यानंतर कुठला सब्जेक्ट यायला पाहिजे, सॉरी या कर्त्यानंतर कुठला हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे, तर इजच यायला पाहिजे. ही इज उरलं कोण, वर्ब, क्रियापदाचं चौथं रूप. कुठलाही वर्ब घ्या, वर्बची लिस्ट तुमच्याकडे आहे दिलेली. ठीक आहे, जर आपण एक वर्ब घेतलं ज्याचं नाव आहे राईट, जर मला या राईटला बिफोर करायचं तर काय करावं लागेल, रायटिंग अ नॉव्हेल. काय लिहायचं आहे त्याला, नॉव्हेल लिहायची, नॉव्हेल लिहू द्या. पुस्तक लिहायचं आहे, पुस्तक लिहू द्या. पोएम लिहायची, पोएम लिहू द्या. लेटर लिहायचं, लेटर लिहू द्या. ही इज रायटिंग अ नॉव्हेल. मी काय केलं, मी फक्त या वाक्यरचनेला फॉलो केलं. म्हणजे इथून पुढे आयुष्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा ही वाक्यरचना बघताल, कशी, तुमचा सब्जेक्ट नंतर सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर तुमचा मुख्य क्रियापदाला V4 लागला असेल, याच्याकडे लक्ष बी देऊ नका, तुम्हाला या तिन्हीमध्ये तुमचं उत्तर मिळून जातं. तर तो असणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दुसरं एक वाक्य बघू आपण वाक्य घेऊ, वी हा सब्जेक्ट घेऊ. आता परत इथं चूक करायची नाही, वी नंतर हेल्पिंग वर्ब नंतर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे, ज्याला आपण सब्जेक्ट नंतर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे ते बघायचं. वी हा अनेकवचनी करता आहे, यानंतर आपल्याला अनेकवचनीच हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. आर, वी आर वर्ब तुमच्या मनावर तुम्ही घेऊ शकता, प्रॅक्टिस करता आहोत आपण. तर आपण करू ड्राईव्ह. या ड्राईव्हचं काय होणार बरं, ड्रायव्हिंग. तुम्हाला कार चालवायची कार चालवा, गाडी चालवायची गाडी चालवा, सायकल चालवायची सायकल चालवा. ऑब्जेक्टचा काही परिणाम आपल्या या ठिकाणी अर्थाला पडणार नाही. ही वाक्यरचना तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला हा काळ काहीच अवघड नाही. ठीक आहे, चला आणखीन एक वाक्य घेऊ आपण. या ठिकाणी आपण एखादं नाऊन घेऊ. ठीक आहे, तर आपण नाऊन घेऊ रामू काका. आता तुम्ही म्हणता सर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कुठलं वापरायचं, सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरायचं. नाऊन आहे सिंग्युलर, रामू काका एकटेच आहे, तर नक्कीच आपलं येणारं सहाय्यकारी क्रियापद सुद्धा सिंग्युलरच राहू द्या. रामू काका इज. आता रामू काका आहे, रामू काकाला काय काम द्यायचं आपल्याला, प्लांटिंग. प्लांट आहे तर प्लांटेशन ज्याला म्हणतो आपण, झाड लावता येते, प्लांटिंग अ ट्री. प्लांटिंग अ ट्री छोटंसं वाक्य आहे, झाडं लावतात ते छोटे छोटे. या ठिकाणी तुम्हाला वॉटरिंग अ प्लांट सुद्धा करता येतं, झाडांना रोपट्यांना पाणी घालता येतं. या टाईपमध्ये या प्रकारच्या काळामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रचना महत्त्वाची आहे. रचना तुमच्या लक्षात आली, कुठल्या सहाय्यकारी क्रियापदासोबत किंवा कुठल्या सब्जेक्टसोबत कुठलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, तर तुम्हाला हा काळ काहीच अवघड नाही. मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला हा काळ समजला असावा. प्रॅक्टिससाठी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बरेच सेंटेन्स देईल, तुम्ही त्याची प्रॅक्टिस नक्की घरी करा. स्वतःहून काही वाक्य बनवून कमेंटमध्ये मला नक्की सांगा.